शासनाचा हम सब आपलं एसटी महामंडळाचं आज विभागीय स्टेशनवरचं आंदोलन आहे. काय आपल्या प्रमुख मागणी आहेत? मागण्या महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीनं एक महिना झालं सरकारला नोटीस देऊन सरकारनं एक बैठक पण लावली. त्यामध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे. आमचा थकीत महागाई भत्ता 2018 पासून आहे तो मिळाला पाहिजे आणि कॅशलेस मेडिकल क्लेम योजना जी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आहे ती आम्हाला लागू झाली पाहिजे. आमचा कर्मचारी रात्रंदिवस 24 तास काम करतो आणि आम्हाला वेतन 50% मिळतं. म्हणून एक महिन्यापासून राज्य सरकारची आम्ही नोटीस देऊन त्यांच्या आश्वासनावरती आम्ही माघार घेतल्यानंतर त्यांना आजपासून राज्यभर धरणे आंदोलन करणार म्हणून नोटीस दिलेली होती. तर पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण ऑपरेशन कोलॅप्स झालेला आहे. जवळपास 5-10% चालू असेल ते जवळपास 12-1 वाजेपर्यंत ते पूर्णतः क्लोज होईल. पण राज्य सरकारला कळकळीची विनंती, आम्हाला कुठल्या प्रवाशांना त्रास द्यायचा नाही, त्यांची गैरसोय करायची नाही. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे आणि दखल घेऊन आम्हाला न्याय दिला पाहिजे. कारण आम्ही कर्मचारी आहोत, आम्हाला पोट आहे, आम्हालाही फॅमिली आहेत. आम्ही 24 तास काम करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची राज्य सरकारला विनंती आहे. किती करोड रुपयाचं नुकसान होत आहे? 30 करोड रुपयांचं राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झालेलं आहे. आम्ही प्रवाशांची माफी मागतो. माफी मागून आम्ही प्रवाशांनी आमच्या सोबत आलं पाहिजे. कारण तुमच्यासाठी हा कर्मचारी रात्रंदिवस कष्ट करतोय. प्रवासी म्हणून जनतेनं सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आमची ही जनतेला आणि प्रवाशांना कळकळीची विनंती. आमचं आंदोलन हे बेमुदत आंदोलन आहे अशीच नोटीस आहे. म्हणून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन बेमुदत आहे. सरकारने याची दखल घ्यावी लागेल, घेतली पाहिजे. आम्ही एक मतदार आहोत. आज लाडकी बहीण योजना कुणी मागितली नाही, लाडका भाऊ योजना कुणी मागितली नाही. या सर्व गोष्टी त्यांनी न मागता देत आहेत. कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 24 तास 50 प्रवासी मागे घेऊन रात्रंदिवस आमचा चालक डोळ्यात तेल घालून काम करतो आणि ह्याला न्याय मिळत नाही आणि सरकार दखल घेत नाही. काय आम्ही काही महाराष्ट्राचे कर्मचारी नाहीत का? आम्ही काही महाराष्ट्राचे रहिवासी नाहीत का? मग सगळ्यांना न्याय द्यायचा आणि एसटी कर्मचाऱ्यांनाच न्याय द्यायचा नाही. हे न्याय द्यायचा नाही, ते सरकारचं चुकीचं काम आहे. म्हणून सरकारनं आम्हाला न्याय दिला पाहिजे.